नमस्कार. एबीपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. महाआरोग्य मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आधुनिक युग, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तर दुपारच्या सत्रात विकलांग तसेच अपंग आणि हाडाचे, कान, नाक, घसा इत्यादी तपासणी सह कृत्रिम अवयव नोंदणी, नेत्र तपासणी असा आरोग्य मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रतापराव जाधव यांनी जनतेचे आभार आपल्या भाषणातून त्यांनी काय संदेश दिला आणि आभार का मानले बघूया सविस्तर रिपोर्ट. एबीपी मराठीसाठी मुख्य संपादक विठ्ठल अवताळे, शेगाव. दिव्यांग तपासणी शिबिर आणि त्याच्यासोबत साहित्याचं वाटप ज्यांना जे आवश्यक असेल अशा प्रकारचा आजच्या या ठिकाणी शिबिराचा शुभारंभ आपण नुकताच या ठिकाणी झालेला आहे. सर्वप्रथम या शिबिरासाठी दूरदूरून आलेल्या माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना, माता भगिनींना मी या ठिकाणी नमस्कार करतो. या शिबिराचं आयोजन आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी देऊन शेगावमध्ये आयोजित केलं. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेल्या मागच्या 3 दिवसापासून आयुष म्हणजे आयुर्वेद, योगा, होमिओपॅथी, युनानी, नॅचरोपॅथीच्या माध्यमातून एक भव्य दिव्य 4 दिवसीय आरोग्य शिबिर आपण शेगाव नगरीमध्ये आयोजित केलं. कारण की या नगरीबद्दल आपल्या सगळ्यांना प्रेम आहे. आपल्या सगळ्यांची श्रद्धा संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये आपण रुग्ण असतील, अपंग असतील, या सगळ्यांची सेवा या पवित्र भूमीमध्ये आपल्याकडून जी काही थोडीफार होईल ते करण्याचा प्रयत्न करावा या हेतूनं या शिबिराचं आयोजन म्हणजे राष्ट्रीय आयुर्वेद महासंमेलन आणि आपलं आयुष मंत्रालय या माध्यमातून आयोजित केले. बांधवांनो, खरं म्हणजे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांच्या प्रति आभारसुद्धा मी या ठिकाणी प्रकट करतो. आता तुम्हाला वाटत असेल की आपले आभार कशासाठी, तर आपण लोकांनी गेल्या मागच्या 4ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला भरभरून आशीर्वाद दिलेत, भरभरून मतरूपी आशीर्वाद दिलेत आणि तुमच्या आशीर्वादामुळंच एक माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक मुलगा त्या दिल्लीच्या सर्वोच्च सभागृहामध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून 4 टर्म झाले, 20 वर्षापासून. आणि हे सगळं श्रेय तुम्हाला जातं. आणि म्हणून तुमचे मतरूपी आशीर्वादाचे उपकार आमच्यावर एवढे आहेत की त्याची परतफेड आम्ही कशालाही करू शकत नाही. पण आपल्या इकडं जशी म्हण असते की फुल नाही फुलाची पाकळी, आपण परतफेड केली पाहिजे. म्हणून एक ती फुलाची पाकळी म्हणून आज आमच्या दिव्यांग बांधवासाठी आपल्याला जी काही सेवा देता येईल, त्यांना काही सहकार्य करता येईल, यासाठी या शिबिराचं आपण हे एवढं मोठं आयोजन केलेलं आहे. खरं म्हणजे आज आम्ही पाहतो की आपल्यातले दिव्यांग जे बांधव आहेत की त्यांना सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगत येत नसल्यामुळं अनेक अडचणीचा सामना त्यांना करावा लागतो. त्यांनाही मन आहे, त्यांनाही अपेक्षा आहे, त्यांच्यातही ऊर्जा आहे, त्यांच्यातही इच्छा आहे आणि इतर माणसासारखं आपणही सगळं करायचा प्रयत्न केला पाहिजे ही त्यांची भावना असते. पण त्यावेळेस काहीतरी निसर्गानं म्हणा, ईश्वरानं म्हणा, कुठंतरी काहीतरी कमतरता आपल्यामध्ये ठेवलेली असते. काही लोकांमध्ये दुर्दैवानं अपघातानं ती निर्माण झालेली असते आणि मग अशा लोकांना सुद्धा सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगता यावं, सर्वसामान्य माणसासारखं ते सगळ्या क्रियामध्ये सहभागी व्हावे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण अपंगांना पुन्हा अवयवाचं सुद्धा वाटप करणार आहे, साहित्याचं सुद्धा वाटप आपण करणार. आज या सगळ्यांच्या तपासण्या होऊन, ज्यांचे ॲड्रेस घेऊन, त्यांच्या सगळ्या कोणाला कशाची आवश्यकता आहे याची सगळ्यांची नोंद घेऊन, अपंगाला कोणाला पाय, हात वगैरे अवयव देत असतील तर त्याचं मोजमाप घेऊन हे सगळे तयार करून पुन्हा एकदा असाच एक वाटपाचा कार्यक्रम आपल्याला ठेवावा लागणार आहे. आणि त्यावेळेस आम्ही तुम्हाला सगळ्यांना पुन्हा बोलावणार. कारण की आता प्रत्येक साहित्य काही तयार नसतं, आपल्या गरजेनुसार ते तयार करावं लागतं. आपल्याला जी जसं लागते तसं ते बनवावं लागतं आणि म्हणून त्याला थोडा वेळ लागतो. आज आपल्या सगळ्यांच्या तपासण्या होतील,
सगळ्यांना ज्यांना कोणाला अवयव द्यायचे त्याचे मोजमाप घेतल्या जातील. कोणाला तर या ज्या दिव्यांग लोकांसाठी जे काही आवश्यक असेल त्या सगळ्या गोष्टींचं इथं मोजमाप घेतल्या जाईल. कोणाला काय वस्तू लागतात त्या वस्तूची नोंद सुद्धा या ठिकाणी घेतल्या जाईल आणि त्या सगळ्या आपण बाहेरून बोलावून मग पुन्हा एकदा ज्याला ज्याला जी जी आवश्यकता असेल त्याचं सुद्धा आपण वाटप करणार आहोत. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आमचे सर्व दिव्यांग बांधव माता भगिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यात त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या तपासण्या होणार आहेत. सगळ्याला जे जे गरज असेल ते साहित्य आणि अवयव भेटणार आहेत. फक्त माझी विनंती राहील की घाई गर्दी गडबड मी करू नका की ज्याच्यामुळं काही त्या तज्ज्ञ आणि डॉक्टर लोकांकडून चुका होतील आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. शांततेनं करा. जर आज काही तपासण्या आल्या तर आपण उद्याही करू. उद्याही मोठं आरोग्य शिबिर आहे, चष्मे वाटपाचं शिबिर आहे. उद्याही आपण सगळ्या लोकांच्या नेत्र तपासण्या करणार आहोत. ज्यांना चष्म्याची गरज असेल त्यांना मोफत चष्मे देणार आहोत आणि ज्यांना डोळ्याचं ऑपरेशन करण्याची गरज असेल अशा लोकांच्या नोंदी करून त्यांचं सुद्धा लवकरात लवकर चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन मोफत त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन सुद्धा आपण मोफत करून द्यायचं. हे सगळा मोठा कार्यक्रम आहे, भव्य दिव्य कार्यक्रम आहे आणि म्हणून आपण लोकांची मदत आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे.